नमस्कार. पुण्यामध्ये नुकतीच एक घटना घडली आहे ज्यामुळे शहरात बरीच खळबळ उडाली आहे. हो, एका तरुण मुलाची हत्या झाली दिवसा ढवळ्या. अगदी. आणि त्यानंतर जे सुरू झालंय ते म्हणजे टोळी युद्धाचं सत्र. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, म्हणजे पुण्यातील हे जे आंदेकर आणि कोमकर गट आहेत त्यांच्यातला संघर्ष. बरोबर. आपण मिळालेल्या बातम्या आणि पोलीस रिपोर्ट्सच्या आधारावर याचा सविस्तर आढावा घेऊया. म्हणजे यामागे नक्की काय आहे, कारण काय, पोलीस कारवाई कुठवर आली आहे आणि याचे परिणाम काय असू शकतात. हो, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. हा सगळा गुंता सोडवायचा प्रयत्न करूया. चला तर मग. नक्कीच. कारण ही घटना म्हणजे वरवर पाहता फक्त एका खुनाची वाटते, पण तसं नाहीये. अच्छा. हो, यात अनेक वर्षांचा इतिहास आहे, जुना संघर्ष, बदल्याची भावना आणि मला वाटतं संघटित गुन्हेगारीची गडद छटा पण दिसतेय. संघटित गुन्हेगारी म्हणजे हे प्रकरण खोलवर आहे. खूप खोलवर. त्यामुळे याचे धागेदोरे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे. मग सुरुवात त्या मूळ घटनेपासून करूया. सप्टेंबर 2025 मध्ये काय झालं नेमकं? हो, तर सप्टेंबर 2025च्या सुरुवातीला आयुष उर्फ गोविंदा कोमकर नावाचा एक तरुण होता. वय असेल साधारण 18-19 वर्ष. एवढा तरुण? हो, अगदी तरुण. तर त्याची नानापेठ परिसरात म्हणजे जिथे तो राहायचा त्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसा ढवळ्या? अगदी. आणि पोलिसांनी सुरुवातीपासूनच म्हटलं की हा सूड हल्ल्याचा प्रकार असू शकतो. आणि यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली ना, ती खूप वेगवान होती आणि मोठी पण. म्हणजे काय केलं पोलिसांनी? मोठ्या प्रमाणावर धाडी टाकल्या, अनेकांना अटक केली आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंदेकर कुटुंबातले जे मुख्य सदस्य आहेत त्यांच्या सकट अनेकांवर मकोका लावला. मकोका? महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा? हो, तोच, MCOCA. अरे बापरे. म्हणजे पोलिसांनी हे प्रकरण खूपच सिरियसली घेतलंय. हा कायदा सहजासहजी लावत नाही. अजिबात नाही. मग या प्रकरणात मेन कोण कोण आहेत, म्हणजे मुख्य कोण? आपल्या स्रोतांमध्ये आंदेकर आणि कोमकर ही नावं सारखी दिसतायत. अगदी बरोबर. यात हे दोन मुख्य गट आहेत. एकीकडे आहेत सूर्यकांत उर्फ बंडू रानोजी आंदेकर. बंडू आंदेकर हे नाव ऐकलंय? हो, त्यांना आंदेकर कुटुंबाचा प्रमुख मानलं जातं आणि त्यांची एक गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं म्हटलं जातं. पोलिसांनी बंडू आणि त्याच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांवर, अगदी त्याचे मुलगे, मुली, भाचे वगैरे या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवलाय. बापरे, कुटुंबातले इतके लोक? हो, अनेकांना अटक पण झालीय. आणि कृष्णा आंदेकर नावाचा एक महत्त्वाचा सदस्य, तो नंतर स्वतःहून पोलिसांना शरण आला. अच्छा, ही झाली आंदेकर बाजू. आणि दुसरीकडे कोमकर कुटुंब, म्हणजे गणेश कोमकर जे आयुषचे वडील होते, आणि अर्थातच आयुष उर्फ गोविंदा ज्याची हत्या झाली. आता काही बातम्यांमधून असं समोर आलंय की गणेश कोमकर हे मागच्या वर्षी म्हणजे 1 सप्टेंबर 2024ला माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती, त्या प्रकरणात आरोपी होते. हो, म्हणजे हे कनेक्शन आहे. हो, आणि याच हत्येचा बदला घेण्यासाठी आयुषची हत्या झाली असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अच्छा, म्हणजे हा थेट बदल्याचा खेळ आहे. अगदी. आणि यांच्या व्यतिरिक्त काही तरुण शूटर्स आहेत, यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण अशी काही नावं आहेत त्यांना, आणि त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांना पण पोलिसांनी पकडलं. म्हणजे हा सरळ बदल्याचा प्रकार दिसतोय. वनराज आंदेकर यांची हत्या हे या संघर्षाचं मूळ कारण म्हणता येईल का? त्याबद्दल थोडं आणखी सांगा. हो, नक्कीच. 1 सप्टेंबर 2024 ही तारीख महत्त्वाची आहे. त्या दिवशी माजी नगरसेवक आणि आंदेकर कुटुंबातले एक महत्त्वाचे सदस्य होते, वनराज आंदेकर, त्यांची हत्या झाली होती. आणि त्या प्रकरणात कोमकर कुटुंबाशी संबंधित काही लोकांना अटक झाली होती. आता पोलीस तपासात काय समोर आलंय की आंदेकर कुटुंबाने या हत्येला एक प्रकारे आव्हान मानलं, म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न केला. अगदी. आणि त्यांनी बदला घ्यायचं ठरवलं. त्यासाठी म्हणजे असं दिसतंय की एक मोठा कट रचला गेला. आणि 5 सप्टेंबर 2025ला झालेली आयुष कोमकरची हत्या हा त्याच कटाचा आणि त्या तीव्र बदल्याच्या भावनेचा परिणाम होता असं पोलीस म्हणतायत. हे सगळं ऐकताना एखादा क्राईम थ्रिलर सिनेमासारखं वाटतंय. या घटनांची साखळी जोडणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 1 सप्टेंबर 2024ची हत्या, मग 5 सप्टेंबर 2025ची हत्या, आणि मग पोलीस कारवाई. हे टप्पे कसे होते जरा सांगाल? हो, हा क्रम बघितला की प्रकरणाची गंभीरता जास्त लक्षात येते. बरोबर. तर 1 सप्टेंबर 2024 वनराज आंदेकर यांची हत्या, इथून ठिणगी पडली. मग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28-29 ऑगस्ट 2025च्या आसपास, म्हणजे हत्येच्या काही दिवस आधी, आरोपींनी नानापेठ परिसरात गोळीबाराचा सराव केला. सराव? नानापेठेत? हो, नानापेठ म्हणजे पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागातला गजबजलेला परिसर. तिथे सराव करणं हे दाखवतं की किती थंड डोक्याने योजना आखली होती. धक्कादायक आहे. तून इमारत आहे, तिथल्या पार्किंगमध्ये गोळ्या घालून हत्या. 2 शूटर्सनी हल्ला केला. अच्छा. मग 6 ते 14 सप्टेंबर 2025 हा पोलिसांच्या कारवाईचा वेगवान टप्पा होता. पोलिसांनी पुणे आणि अगदी गुजरातपर्यंत जाऊन अनेकांना अटक केली. गुजरातमध्ये पण? हो, यात ते कथित शूटर्स होते, कटात सामील असलेले आंदेकर कुटुंबातले सदस्य होते. काही मोबाईल फोन आणि काही शस्त्र म्हणजे पिस्तूल किंवा गावठी कट्टे जप्त केले. आणि याच काळात कृष्णा आंदेकर शरण आला. मग आला 10 सप्टेंबर 2025 हा खूप महत्त्वाचा दिवस. पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर आणि इतर 14 जणांवर मकोका लावला. इथे लागला मकोका? हो,
इथून तपासाला एक वेगळी गंभीर दिशा मिळाली. पोलिसांनी स्पष्ट केलं की ते याला फक्त हत्येचा गुन्हा नाही तर संघटित गुन्हेगारी टोळी म्हणून बघतायत. बरोबर. पोलिसांनी आणि पुणे महानगरपालिकेने म्हणजे PMCने मिळून आंदेकर कुटुंबाची काही कथित अवैध बांधकामे पाडायला सुरुवात केली. अच्छा, ती बांधकामं पाडण्याची कारवाई पण झाली. हो, त्यात नाना पेठेतल्या मासरी मार्केटमधली काही शेड्स आणि इतर बांधकामांचा समावेश होता. पोलीस कारवाईत पुरावे काय काय सापडलेत? कारण मकोका लावलाय म्हटल्यावर भक्कम पुरावे लागतील न्यायालयात. शस्त्र, मालमत्ता, डिजिटल पुरावे, काय माहिती आहे? हो, पुरावे महत्वाचे आहेत. पोलिसांना काही पिस्तूल आणि गावठी कट्टे सापडले आहेत हे खरे, आणि त्यांनी गोळीबाराचा सराव केल्याचा दावा पण केला आहे जो कटाचा भाग म्हणून महत्वाचा ठरतो. पण काही रिपोर्ट्स असंही म्हणतात की हत्येसाठी वापरलेली नेमकी शस्त्र कोणती, ती कधी मिळाली याबद्दल अजून 100% स्पष्टता नाहीये. त्यासाठी बॅलिस्टिक्स रिपोर्टची वाट पाहावी लागेल. बॅलिस्टिक्स रिपोर्ट म्हणजे गोळ्या कोणत्या बंदुकीतून झाडल्या गेल्या हे सिद्ध करणारा फॉरेन्सिक रिपोर्ट, तो अजून यायचा आहे. ओके. आणि मालमत्ता आणि खंडणीचं काय? हा मुद्दा खूप मोठा आहे बरं का. पोलिसांनी आंदेकर कुटुंबाची कोट्यावधींची मालमत्ता आणि अनेक अवैध बांधकामे शोधून काढण्याचा दावा केलाय. कोट्यावधींची? हो, आणि विशेषतः नाना पेठेतलं जे मासरी मार्केट आहे तिथल्या व्यापाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून खंडणी गोळा केली जात होती असा आरोप आहे. आणि हा आकडा म्हणजे जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंत जातो. 20 कोटी फक्त खंडणी? हो, असं बातम्यांमध्ये आलंय. त्यामुळे ही जी अवैध बांधकामे पाडली तो एक प्रकारे त्यांच्या या आर्थिक साम्राज्याला धक्का देण्याचा प्रयत्न आहे. समजलं. आणि तिसरा मुद्दा डिजिटल पुरावे, मोबाईल वगैरे. हो, ते पण महत्वाचं आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. त्यांचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. त्यातून काय मिळण्याची अपेक्षा आहे? त्यातून कटाची बोलणी, संभाषणं, लोकेशन डेटा किंवा आणखी कोण कोण यात सामील होतं याची माहिती मिळू शकते अशी पोलिसांना आशा आहे. आणि याच सगळ्या पुराव्यांच्या आधारावर मग मकोका लावला गेला. हा कायदा इतका कठोर का मानला जातो आणि इथे तो का लावला, यामागे पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. हा खरंच खूप कठोर कायदा आहे. 1999 साली तो आणला गेला, खास करून संघटित गुन्हेगारी आणि टोळी युद्धांना आळा घालण्यासाठी. या कायद्यामुळे पोलिसांना काही विशेष अधिकार मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ, आरोपीने पोलीस अधीक्षकासमोर दिलेला कबुली जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो. सामान्य कायद्यात असं होत नाही. अच्छा. आरोपींना जामीन मिळणं खूप कठीण होतं. त्यांना जास्त काळ पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीत ठेवता येतं. पण इथे का लावला? फक्त एका हत्येसाठी मकोका? नाही, पोलिसांचं म्हणणं आहे की इथे फक्त एक हत्या नाहीये, इथे एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट काम करत आहे. सिंडिकेट म्हणजे एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन ठरवून कट करून आर्थिक फायद्यासाठी किंवा आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करत आहेत. या केसमध्ये पोलिसांच्या मते एक जुना हिशोब चुकवण्यासाठी प्लॅन केला गेला. शूटर्स नेमले, त्यांना लपायला जागा दिली, कुटुंबातल्या अनेक लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली. हे सगळं एका संघटित गुन्हेगारी टोळीचं लक्षण आहे. म्हणूनच मकोका लावला गेला. समजलं. आता या कायदेशीर कारवाई बरोबरच तुम्ही म्हणालात की प्रशासनाने म्हणजे PMCने अवैध बांधकामे पाडली. त्या कारवाईचा काय उद्देश होता? ती कारवाई पण महत्वाची आहे. कारण अनेकदा काय होतं, अशा गुन्हेगारी टोळ्या या अवैध बांधकामांचा वापर करतात. आश्रय घेण्यासाठी, शस्त्र लपवण्यासाठी किंवा खंडणी वसुलीसारखी कामं तिथून चालवतात. अच्छा. तर ही बांधकामं पाडून प्रशासन काय करतंय, एक प्रकारे त्या टोळीचा आधार आणि आर्थिक स्रोतच नष्ट करण्याचा प्रयत्न करतंय. हा त्यांच्या गुन्हेगारी साम्राज्यावर प्रशासकीय मार्गाने केलेला हल्ला आहे. म्हणजे कारवाई चहूबाजूंनी सुरू आहे. मग सध्याची परिस्थिती काय आहे? म्हणजे तपास कुठपर्यंत आलाय? सध्या बंडू आंदेकर आणि इतर जवळपास 15-16 जणांना अटक झाली आहे. यात कुटुंबातले बरेच सदस्य आहेत. बहुतेक जण आता न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी म्हणजे ते आता पोलिसांच्या थेट ताब्यात नाहीत, तर मॅजिस्ट्रेटच्या आदेशाने तुरुंगात आहेत. तपास यंत्रणा गरज पडल्यास तिथे जाऊन चौकशी करू शकते. ओके. तपास अजून सुरू आहे. मुख्य म्हणजे तो बॅलिस्टिक्स रिपोर्ट यायचा आहे. जप्त केलेल्या फोनचा फॉरेन्सिक तपास पूर्ण करायचा आहे. हत्येसाठी वापरलेली मुख्य शस्त्र शोधायची आहेत. अजून शस्त्र सापडली नाहीत? काही सापडली आहेत, पण मुख्य कोणती वापरली यावर अजून शिक्कामोर्तब व्हायचं आहे. शिवाय या कटामागे आर्थिक पाठबळ कोणाचं होतं, काही जमिनीचे व्यवहार होते का, याचा पण तपास पोलीस करत आहेत. अच्छा. आणि काही आरोपी अजून फरार आहेत असं कळतंय. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मकोका न्यायालयात प्रकरण सुरू आहे आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया पण सुरू झाली आहे. बापरे, हे सगळं ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. या घटनेचे आणि कारवाईचे दूरगामी परिणाम किंवा धोके काय असू शकतात असं तुम्हाला वाटतं? इथे काही गंभीर मुद्दे आहेत ज्यांचा विचार करायला हवा. पहिला आणि सर्वात मोठा धोका म्हणजे सुडाचं चक्र पुन्हा सुरू होण्याचा. म्हणजे आणखी हल्ले? शक्यता नाकारता येत नाही, कारण ही हत्या स्पष्टपणे बदल्या घेण्यासाठी झाली आहे. त्यामुळे जर या प्रकरणातले जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत आणून शिक्षा झाली नाही किंवा खटले खूप लांबले तर भविष्यात पुन्हा अशाच हिंसक घटना घडू शकतात. ही भीती आहे. दुसरा मुद्दा म्हणजे या टोळीची व्याप्ती. पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे यांची पाळंमुळं फक्त नाना पेठेत नाहीत, ती वानवडी, हडपसर इतकंच काय पिंपरी चिंचवड पर्यंत पसरलेली आहेत. म्हणजे संपूर्ण शहरात? हो. त्यामुळे ही हिंसा किंवा गुन्हेगारीचं लोड शहराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका आहे आणि यातून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पुराव्यांचं आणि शिक्षेचं आव्हान. मकोका लावणं हे धाडसी पाऊल आहे मान्य, पण न्यायालयात गुन्हा सिद्ध करणं हे खूप मोठं आव्हान असतं. का? कारण त्यासाठी पोलिसांना फक्त परिस्थितीजन्य पुरावे नाही चालत, भक्कम फॉरेन्सिक पुरावे लागतात. जसा तो बॅलिस्टिक्स रिपोर्ट, पैशांच्या व्यवहारांचे पुरावे, डिजिटल पुरावे, विश्वासार्ह साक्षीदार लागतात. आणि विशेषतः टोळीतले किंवा कुटुंबातले जे मोठे सदस्य असतात त्यांना प्रत्यक्ष गुन्ह्याशी जोडणं सरकारी पक्षासाठी नेहमीच कठीण असतं. हे खरंय. आणि चौथा मुद्दा ज्यावर आपण बोललो तो म्हणजे आर्थिक नाकाबंदी. ती अवैध बांधकामे पाडणं, खंडणीच्या रकमांचा तपास करणं हे त्या टोळीचा कणा मोडण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ही कारवाई किती यशस्वी होते यावर त्यांचं पुनरुज्जीवन अवलंबून असेल. तर आज आपण पुण्यातील या अत्यंत गंभीर आणि खळबळजनक टोळी युद्धाबद्दल आणि त्यावर सुरू असलेल्या पोलीस कारवाईबद्दल सविस्तर चर्चा केली. हे तर स्पष्ट आहे की हे प्रकरण फक्त एका हत्येपुरतं नाहीये. अजिबात नाही. याचे धागेदोरे अनेक वर्षांच्या संघर्षात, आर्थिक गुन्हेगारीत आणि काय म्हणतात त्याला, कौटुंबिक वर्चस्वाच्या लढाईत गुंतलेले आहेत. खूप गुंतागुंतीची परिस्थिती आहे. हो, आणि मकोकासारखा कठोर कायदा लावल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणि त्याची व्याप्ती खूप वाढली आहे. यातून फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, बरोबर, तर समाजात पसरणारी भीती, तरुण मुलं या गुन्हेगारीकडे कशी वळतात आणि अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीला मुळापासून कसं उखडून टाकायचं हे एक खूप मोठं आव्हान आहे पोलीस आणि प्रशासन दोघांसमोर. या प्रकरणाचा निकाल काय लागतो हे भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी एक उदाहरण ठरू शकेल. नक्कीच. या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोय. अशा प्रकारची ही जी सुडाची आणि हिंसेची साखळी आहे ती तोडण्यासाठी फक्त पोलीस आणि कायद्याची भूमिका पुरेशी आहे की समाज म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे तरुण पिढीला या चक्रातून बाहेर कसं काढायचं, किंवा अशा टोळ्यांना जो एक छुपा पाठिंबा मिळतो कधी कधी तो कसा थांबवायचा, यावर विचार करायला हवा नाही का?